आणि नाशिकमधला भोंदू अशोक खरात याच्या संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट। नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांसह पोलीस अधिकाऱ्यांचीही नावं समोर येत आहेत। आयपीएस अधिकारी खरातच्या चरणाशी गेलाच कसा असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय। अंजली दमानिया यांनी नाशिक पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांचा एक व्हिडिओ सार्वजनिक केलाय आणि हा सवाल केलाय। दत्ता कराळे खरातच्या एका कार्यक्रमामध्ये गेल्याचा दावा दमानिया यांनी केलाय। कराळे आणि खरात यांच्यामध्ये 18 फोन कॉल्स झाल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी कराळेंच्या चौकशीची मागणी दमानिया यांनी केली आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी जय महाराष्ट्रला नेमकी काय माहिती दिली आहे बघूया। कराळे म्हणजे जे आयजी आहेत ते स्वतः गेले, इतर सगळे राजकारणी येता जाताना बघतायत, तर आपल्यासारखे सामान्य लोकांना काय वाटतं की नाही बाबा खरंच खूप मोठा बाबा असेल की बाबा ज्याच्यामुळे एवढी सगळी मोठी मंडळी सुद्धा त्यांच्याकडे येत आहेत आणि एक पोलीस ऑफिसर जातो हे जेव्हा कोणी बघतं आणि तो पोलीस ऑफिसर तिथून भाषण देतो हे जेव्हा कोणी बघतं नक्कीच त्यांचा विश्वास बसतो आणि असं वाटतं की नाही बाबा आपल्याला हरकत नाही यांच्याकडे जायला। आणि मग जे जे झालं ते आपण सगळा महाराष्ट्र बघतोय। तर मला आता असंच वाटत होतं की हा जो व्हिडिओ आहे तो मी श्री सदानंद दाते जे महाराष्ट्राचे आयजी आहेत डीजी आहेत त्यांच्याकडे देखील पाठवला की यांना शो कॉज नोटीस इश्यू करा की हे जे कार्यक्रमाला का गेलेत। हेच नाही त्याचे 18 कॉल्स जे झालेत ज्याच्यात त्यांनी केलेत खरातांनी त्यांना केलेत याची चौकशी झाली पाहिजे। एक आयजी लेवलचा ऑफिसर तिथे का जातो? कारण आता मी जेव्हा ते सीडीआरचा अभ्यास करतेय तेव्हा मला सगळ्यांचे नंबर्स दिसत आहेत, सगळ्यांचे म्हणजे झाडून सिनियर पीआय अधिकारी, डेप्युटी कलेक्टर, 2-3 महिला अधिकारी, काय आहे हे? आणि राजकारणी तर आहेतच आहेत। त्यामुळे असं वाटतं की सामान्य माणसाला वाटलं असेल की हो बरोबर आहे, हे अशोक खरात चांगला माणूस असेल आणि तिथल्या ज्या स्त्रियांनी तिथे जाऊन जे त्यांच्याबरोबर कृत्य घडलं त्याला सुद्धा अशी लोक जबाबदार आहेत की ज्यांनी तिथे जाऊन किंवा त्यांच्याशी संबंध ठेवल्याने त्यांच्या अनेक गोष्टी पाठीशी घातल्याने आज जी स्थिती आली आहे ती या सगळ्यांमुळे आली आहे असाच माझा आरोप आहे। आणि पोलीस खात्यातले लोक भोंदूबाबाच्या आहारी जात आहेत या संदर्भात माजी आयपीएस अधिकारी पीके जैन यांनी काय म्हटलंय बघूया। पोलिसांना त्याच्या कामाच्या संबंधात किंवा समाजामध्ये संबंध ठेवत असताना बरेचशा लोकांशी त्याचे संपर्कात येत असतात। दत्ता कराळे सुद्धा, कारण की ते आयजी नाशिक होते, ते सुद्धा अशोक खरात यांच्या संपर्कामध्ये आले असावेत। आणि दत्ता कराळे नव्हे तर बरेचसे आयएएस अधिकारी असा जसा मीडियामध्ये रिपोर्ट होतोय या राज्याचे उपमुख्यमंत्री, काही इतर मंत्री, आयएएस अधिकारी, तिथले डेप्युटी कलेक्टर, हे आता आयजी दत्ता कराळे, बरेचसे लोक त्यांच्या संपर्कामध्ये होते। याच्यामध्ये काही विशेष काही नवीन नाही। दत्ता कराळेंनी त्यांना काही विशेष सवलती दिल्या असतील किंवा त्याचा काही फायदा केला असेल किंवा असा काहीतरी त्यांनी गैरवर्तन केले असतील तर त्याच्या विरुद्ध कारवाई होईल। म्हणजे आता चौकशी चालूच आहे, एसआयटीची स्थापना झालेली आहे, तर त्यांच्या विरुद्ध चौकशी होईल। पण फक्त त्यांचे कॉल एक्सचेंज झाले किंवा दत्ता कराळे अशोक खरात यांना भेटत होते या आधारावरती एका अधिकाऱ्याच्या विरुद्ध कोणतीही कारवाई केली जाऊ शकत नाही जोपर्यंत त्यांच्या काही गैरवर्तन किंवा गैरकायदेशीर कृत्य समोर येत नाही। म्हणून फक्त त्यांच्यावर अशा प्रकारे आरोप करणे आणि त्याच्या विरुद्ध त्यांची चौकशी व्हावी इत्यादी याची मागणी करणे हे काही योग्य नाही। आणि नाशिकमधल्या भोंदू अशोक खरात भोवतीचा फास मात्र दिवसेंदिवस आवळला जातोय। भोंदू अशोक खरातला 18 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। चौथ्या गुन्ह्यात त्याला पुन्हा पोलीस कोठडी मिळाली। भोंदू खरातची एसआयटी सह ईडीकडूनही चौकशी सुरू आहे। खरातच्या नाशिकमधल्या तृप्तबाला बंगल्यासह कार्यालयात ईडीची झाडाझडती सुरू होती। भोंदू खरातची अलिशान कार ईडीने जप्त केली आहे। आतापर्यंत 4 गुन्ह्यात त्याला पोलीस कोठडी मिळाली आहे। या प्रकरणात दिवसेंदिवस नवनवी माहिती समोर येते, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या प्रकरणाकडे। आणि खरातचा एन्काउंटर होणार असा गंभीर आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केलाय। यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे। लोकप्रतिनिधींकडे पुरावे असतील तर ते सादर करा, पण पुरावे न देता आरोप करू नका असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय।
मला तर वाटतं की खरातांचा कुठेतरी काहीतरी एन्काउंटर करतील, कारण का खूप नावं येणार आहेत ज्याच्याशी ते जुडले आहेत आणि आता जे सत्ताधारी आहेत, मिनिस्टर्स आहेत, त्यांना घेऊन पण ही नावं येणार आहेत. सर्व राजकीय लोकप्रतिनिधी सर्वांना विनंती केली की तुमच्याकडे काही पुरावे असतील ते तुम्ही SITला द्या. हे पुरावे न येता काहीतरी तोंडाच्या वाफा फेकण्याकरता अलग अलग गोष्टी काही काही लोक करतायत. मला वाटतं सेन्सिटिव्ह चौकशीमध्ये अशा प्रकारचे विधानं करून अशा चौकशा भरकवण्याचे प्रयत्न काही लोकप्रतिनिधी करतात आहे. त्यांना माझी विनंती आहे की अशा प्रकरणामध्ये SITकडे माहिती द्या ना, तुम्ही याला एन्काउंटर होणार आहे, त्याचा एन्काउंटर होणार आहे. कशाला असं मीडियामध्ये आपण स्पेस घेण्याकरता या ठिकाणी बोलत असता. सेन्सिटिव्ह प्रकरणाची काळजी घेतली पाहिजे. लोकप्रतिनिधी बोलताना विचार केला पाहिजे. आणि याबाबत सरकारी वकिलांनी नेमका काय युक्तिवाद केलाय बघूया. सरकारी वकिलांचा युक्तिवाद आहे की रसायन मिश्रित पाणी देऊन खरातकडून महिलांवर लैंगिक अत्याचार केले जात होते. खरातनं कोणता पदार्थ रसायनाचा वापर केला याचा शोध घेतला जाणार आहे. या संदर्भात तपासासाठी खरातच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे. पीडिता आणि आरोपी यांची समोरासमोर चौकशी केली जाईल. देवाचा अवतार असल्याचं भासवत खरातनं महिलांना फसवलंय. माझ्यासोबत संबंध केल्यानं पवित्र होणार असं सांगून खरातनं महिलांवर अत्याचार केले. संबंधांनंतर सर्व संकट दूर झाली असं त्यानं महिलांना सांगितलं. हा प्रकार कुणाला सांगितला तर कोप होईल अशी भीती पीडितेला दाखवली.